नमस्कार मित्रांनो, त्या दिवशी आपण भाग 1 मध्ये जे ॲडव्हान्स पद्धतीचं जे जीवामृत बनवलं होतं त्याबद्दल आज आपण बोलणार आहे। स्पेशली आपण त्याच्यामध्ये जो मायक्रोरायझा टाकला होता त्याच्यात ताकद काय आहे ते आज तुम्हाला सांगणार आहे। हा मायक्रोरायझा काय करतो तर झाडांची जी सामान्य मुळं आहेत त्याच्यामध्ये 200 ते 300% जास्त मुळं वाढवण्याचं काम करतो। यामुळे काय होतं तर वर्षानुवर्ष जी आपल्या जमिनीमध्ये अन्नद्रव्ये तशीच अडकून पडलेली असतात, ही अन्नद्रव्ये झाडांपर्यंत पोहोचवण्याचं काम मायक्रोरायझा करतो। याशिवाय मुळांच्या सभोवती एक सजीव जीवाणू वलय तयार केल्यामुळे काय होतं तर जमिनीमध्ये असणारी बुरशी ती मुळांपर्यंत पोहोचत नाही। शिवाय योग्य प्रमाणात अन्नद्रव्य भेटल्यामुळे झाड हे मजबूत होतं आणि कळी गळण्याचं प्रमाण देखील कमी होतं। मी देखील माझ्या शेवंतीच्या प्लॉटमध्ये मायक्रोरायझाचा वेळोवेळी उपयोग करतो। खूप चांगले रिझल्ट्स आहेत, तुम्ही देखील एकदा वापरून पहा। आणि पुढचा व्हिडिओ जर तुम्हाला अजून डिटेलमध्ये हवा असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा, मी मायक्रोरायझाबद्दल अजूनही डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल।